नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन दांगड तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज 24 एप्रिल 2023 रोजी आपण चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवरील येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। आणि जास्त वेळ न घेता लगेचच आपण आपल्या प्रश्नांनी 21 एप्रिल 2023 रोजी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यालगत एंडो ॲटमॉस्फेरिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी घेतली। डीआरडीओ म्हणजे काय तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच भारताची डीआरडीओ आणि भारतीय नौदल जे आहे तर यांनी 21 एप्रिल 2023 ला ओडिशा हे जे राज्य आहे, ओडिशा राज्याच्या किनाऱ्याजवळील समुद्रामध्ये एंडो ॲटमॉस्फेरिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी घेतलेली आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 प्रश्नाचं काय आहे तर बरोबर उत्तर आहे। मग या ठिकाणी डीआरडीओचा उल्लेख आलेला आहे, तर डीआरडीओला मराठीमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संघटना असं म्हणतात। आणि या संघटनेची स्थापना जी आहे ती 1958 साली झालेली असून मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे। तसंच या डीआरडीओचे अध्यक्ष कोण आहेत सध्या तर डॉक्टर समीर कामत हे डीआरडीओचे अध्यक्ष आहेत। तर या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे टेलिओएस-2 आणि ल्युमेलाइट 4 हे दोन उपग्रह कोणत्या देशाचे आहेत जे नुकतेच इस्रोने अवकाशामध्ये पाठवले आहेत। तर नुकतंच इस्रोनं टेलिओएस-2 आणि ल्युमेलाइट 4 नावाचे दोन उपग्रह जे आहेत ते अवकाशामध्ये पाठवलेले आहेत आणि ते आहेत सिंगापूरचे। म्हणून पर्याय क्रमांक 3 सिंगापूर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। तर आपल्याला याबाबत माहिती घ्यायची आहे। इस्रोची वाणिज्य शाखा आहे, म्हणजेच काय तर दुसऱ्या देशांचे उपग्रह जे आहेत ते आपण काय म्हणतो त्याला व्यावसायिक मोहिमेद्वारे पाठवण्याचं काम जे करते इस्रोची संस्था आहे तिला नाव आहे न्यू स्पेस इंडिया लिमिटेड। ही इस्रोच्या अंतर्गत असणारी संस्था आहे जी व्यावसायिक प्रक्षेपण करत असते आणि याच संस्थेनं सिंगापूरचे टेलिओएस-2 आणि ल्युमेलाइट 4 हे जे दोन उपग्रह आहेत तर ते 22 एप्रिल 2023 रोजी आंध्र प्रदेशामधील श्रीहरिकोटा या ठिकाणावरून त्या ठिकाणी सतीश धवन अंतरिक्ष केंद्र आहे या केंद्रामधून अवकाशामध्ये पाठवलेले आहेत। मग PSLV जे आहे म्हणजे याच्यासाठी जे लॉन्चिंगसाठी वापरण्यात आलेलं आहे तर PSLVचं हे जे उड्डाण होतं ते एकूण 57वं उड्डाण होतं। हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। ते उड्डाण विचारतात प्रश्नामध्ये, आपल्याला ज्यावेळेस प्रश्न विचारतात तर ते कितव्या उड्डाणा होतं किंवा ते मल्टीलाईन देतील तर मग ते 55 असं देतील किंवा मग ते आपल्याला चुकीचं बरोबर त्यावेळेस ते लक्षात आलं पाहिजे। तर हे 57 उड्डाण होते लक्षात ठेवा। आणि त्या दोन उपग्रहांची नावं तसंच कोणत्या देशाचं आहे, कोणी पाठवलं। आता भारतातून जर पाठवलं बाहेरील देशाचं तर त्या ठिकाणी न्यू स्पेस इंडियाचाच उल्लेख येतो, हे लक्षात ठेवायचं। कारण न्यू स्पेस इंडिया ही एकमेव संस्था आहे जी व्यावसायिक प्रक्षेपण करते इस्रो अंतर्गत। आणि बाकी मग तिचं ते अंतरिक्ष केंद्र जे आहे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र तर ते देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। SK4 नावाचा हळदीचा नवा वाण विकसित केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्ये कोणाचा गौरव करण्यात आला। तर हळदीचा नवीन वाण विकसित करण्यात आलेला आहे SK4 आणि हा विकसित केल्याबद्दल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सचिन कारेकर यांचा गौरव केलेला आहे। म्हणून पर्याय क्रमांक 1 सचिन कारेकर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रयोगशील शेतकरी आहेत सचिन कारेकर, त्यांनी SK4 नावाचा हळदीचा नवीन वाण विकसित केलेला आहे आणि त्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना काय करण्यात आलेलं आहे तर सन्मानित करण्यात आलेलं आहे। म्हणून उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 1। यानंतर पुढचा प्रश्न आहे। कोणत्या राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच व्होट फ्रॉम होम हा पर्याय देण्यात आला आहे। तर हा जो व्होट फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आलेला आहे तो कर्नाटकमधील निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच वापरलाय। म्हणून पर्याय क्रमांक 2 कर्नाटक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। तर आपण ही व्होट फ्रॉम होमची जी कन्सेप्ट आहे ती पाहूया। कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच व्होट फ्रॉम होम हा जो पर्याय आहे तो सुरू केलेला आहे आणि या अंतर्गत 80 वर्षावरील किंवा अपंग व्यक्तींसाठी म्हणजे 80 वर्षांवरील जे लोक आहेत ते किंवा अपंग व्यक्ती जे आहेत तर यांच्यासाठी हा पर्याय देण्यात आलेला आहे। मग व्होट फ्रॉम होम काय कशासाठी आहे पर्याय त्याबद्दल जर आपण पाहिलं
तर वयोमानामुळे किंवा अपंगत्वामुळे मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्यांसाठी व्होट फ्रॉम होम हा पर्याय जो आहे तो सुरू करण्याचा निवडणूक आयोगाचा हा पहिलाच उपक्रम आहे. म्हणजे पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने अशा प्रकारचा पर्याय सुरू केलेला आहे. 80 वर्षांच्या वरील नागरिक आणि त्याचबरोबर अपंगत्वामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ न शकणारे जे व्यक्ती आहेत, तर अशा व्यक्तींसाठी घरून मतदान करण्याचा पर्याय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मग यासाठी त्यांना 12D नावाचा एक फॉर्म आहे बघा, 12D हा फॉर्म जो आहे तो भरावा लागणार आहे. आणि त्यानंतर मग त्यांना घरून त्यांच्या ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणाहून त्यांना मतदान करता येणार आहे. तर या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था जी आहे तिच्या अध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचं नाव आहे अरुण सिन्हा. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अरुण सिन्हा यांची भारत सरकारनं राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेच्या अध्यक्षपदी काय केले आहे तर नियुक्ती केलेली आहे. अरुण सिन्हा हे 1984च्या बॅचचे केरळ केडरचे IPS अधिकारी असून सिन्हा अध्यक्ष होण्यापूर्वी NTROचे म्हणजेच कशाचे तर राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष होते. तर NTRO ही जी संस्था आहे ती भारतातील एक तांत्रिक गुप्तचर संस्था आहे आणि तिच्याच अध्यक्षपदी आता अरुण सिन्हा यांची नियुक्ती झालेली आहे. मग NTRO बद्दल आपण माहिती घेऊया. तिला फुल फॉर्ममध्ये नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणतात. हिची स्थापना 2004 साली झालेली असून तिचं मुख्यालय भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि हिला जबाबदार असणारे मंत्री जे आहेत ते म्हणजे भारताचे पंतप्रधान असतात. भारताचे पंतप्रधान सध्या नरेंद्र मोदी आहेत. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि ही जी संस्था आहे ती काय आहे तर एक तांत्रिक गुप्तचर संस्था आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सचिन @50 सेलिब्रेटिंग अ मेस्ट्रो हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे? आता पुस्तकाच्या बाबतीतला हा प्रश्न आहे. लेखक आपल्याला विचारलेले आहेत. सचिन @50 हे जे पुस्तक आहे त्याच्या लेखक जे आहेत ते आहेत बोरिया मुजुमदार. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बोरिया मुजुमदार जे आहेत त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पर्याय आहे पट्टाभिराम सव्यसाचीदास यांचे जे पुस्तक आहे तर त्याचं नाव आहे द ग्रेट बँक रॉबरी. नंतर गांधी सियासत और सांप्रदायिकता पियुष बाबेले यांचं पुस्तक आहे. कर्टिंग इंडिया जे पुस्तक आहे ते नंदिनी दास यांनी लिहिलेलं आहे. आणि आझाद हे जे आत्मचरित्र आहे ते गुलाम नबी आझाद यांनी लिहिलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, डेम एडना एव्हरेज या विनोदी व्यक्तिरेखेसाठी प्रसिद्ध असलेले ऑस्ट्रेलियन एंटरटेनर कोण ज्यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं? तर या फोटोमध्ये दिसणारे आहेत डेम एडना एव्हरेज ही भूमिका करणारे प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन एंटरटेनर. त्यांचं नाव आहे बॅरी हम्फ्रीज. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बॅरी हम्फ्रीज हे ऑस्ट्रेलियन एंटरटेनर होते. ते डेम एडना एव्हरेज या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. त्यांचं निधन झालेलं आहे. यानंतर इतर पर्याय जर आपण पाहिलं तर गायिका आणि लेखिका होत्या पामेला चोप्रा, त्यांचे निधन झाले. नंतर सॅन फ्रान्सिस्को ड्रॅग परफॉर्मर होते, हेक्लिना ह्या परफॉर्मर होत्या. त्यानंतर त्यांना स्टीफन ग्रेजेल्को असं देखील म्हटलं जातं. आणि हैदराबादचे माजी क्रिकेटपटू होते अब्दुल अझीम, यांचं देखील निधन झालेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतानं कोणत्या ठिकाणी G20 पार्क विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवलाय? तर भारत सध्या G20चा अध्यक्ष आहे आणि भारतानं त्या अंतर्गत भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी G20 पार्क जे आहे ते विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजनेचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? तर पंतप्रधान पीक विमा योजनेचा जो राष्ट्रीय पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे कर्नाटक राज्याला. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर हे होते आपले आजचे प्रश्न. आणि आता आपण आपल्या PDF बद्दल माहिती घेऊया. तर आपली PDF जी आहे ती मार्च 2023 पर्यंत तयार आहे. ज्यांना खरेदी करायची त्यांनी 9356715633 या क्रमांकावर संपर्क करायचा आहे. आणि यानंतर आता आपण आपले कालचे जे प्रश्न होते ते पाहूया. कालचा व्हिडिओ जो आहे तो मी अनलिस्टेड केलेला आहे कारण थोडे प्रिंट मिस्टेक त्यामध्ये आपल्याला आढळून आल्या. आता ते प्रिंट मिस्टेक का झाल्या तर आपण ज्या साईट्सवरून ज्यावेळेस डेटा घेतो तर कधी कधी काही साईट्सवरती प्रिंट मिस्टेक येते आणि ती आपण मराठी ट्रान्सलेट करून घेतो तर ती तशी इकडे येते आणि एखाद्या वेळेस ते नजर चुकीने आपल्याकडूनही राहून जातं. तर तशा प्रकारचं काल एका प्रश्नाच्या बाबतीत झालं होतं. तर ते आपण आता पुन्हा क्लिअर केलेलं आहे. आणि आता हे सगळे प्रश्न आपण एकदा पाहूया आणि शेवटच्या प्रश्नाला त्याचं विश्लेषण घेऊया.
तर या ठिकाणी पहिला प्रश्न होता, राष्ट्रीय नागरी सेवा दिन जो आहे तो कधी साजरा करण्यात येतो? तर 21 एप्रिलला राष्ट्रीय नागरी सेवा दिन असतो. दुसरा प्रश्न होता, GRX 810 या मिश्र धातूची निर्मिती कोणत्या संस्थेने केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नासा. तिसरा प्रश्न आहे, क्रॉस कोर्ट हे कोणाचं आत्मचरित्र आहे? तर याचं उत्तर आहे टेनिसपटू जयदीप मुखर्जी. चौथा प्रश्न आहे, ऑपरेशन परिवर्तनसाठी कोणत्या जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस दलाला PM अवॉर्ड फॉर एक्सलन्स प्रदान करण्यात आला? तर ते आहे सोलापूर. पाचवा प्रश्न आहे, भारतीय लष्कराला कोणते मानवरहित हवाई वाहन पुरवण्याची ऑर्डर नागपूरच्या सोलर इंडस्ट्रीजला मिळाली? तर उत्तर आहे नागस्त्र 1. सहावा प्रश्न आहे, नॅशनल मेडिकल कमिशननं कोणत्या राज्यातील पहिलं मेडिकल कॉलेज स्थापन करण्यास मंजुरी दिली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नागालँड. सातवा प्रश्न होता, न्यूयॉर्कचे पहिले कृष्णवर्णीय मुख्य न्यायाधीश कोण बनले? तर या प्रश्नाचं उत्तर होतं रोवन विल्सन. आठवा प्रश्न होता, संतोकबा मानवतावादी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर उत्तर होतं सोनम वांगचुक. नववा प्रश्न होता, सरकारी कर्मचाऱ्यांवर धाकदपटशाच्या आरोपामुळे ब्रिटनच्या उपपंतप्रधान पदाचा राजीनामा कोणी दिला? याचं उत्तर होतं डॉमिनिक राब. आणि 10वा प्रश्न होता, गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये वृद्धांवरील अन्याय अत्याचारांच्या बाबतीत पहिलं राज्य कोणतं? तर ते आपलं महाराष्ट्र आहे. तर अशा प्रकारे हे कालचे प्रश्न होते आणि आता आपण त्या प्रिंट मिस्टेकच्या बाबतीत थोडं विश्लेषण करूया. काल या प्रश्नामध्ये आणि सुरुवातीला आपण ज्यावेळेस विश्लेषण घेतलं त्याही वेळेस तिथेही प्रिंट मिस्टेक होती, ते आपण क्लिअर केलेली आहे. या ठिकाणी राष्ट्रीय नागरी सेवा दिन जो आहे तो 21 एप्रिल 1947 रोजी परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांना संबोधित केलेल्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तर हे कोणी संबोधित केलं होतं असं आपल्याला विचारलेलं आहे. तर त्या ठिकाणी ते चुकीनं झालं होतं वल्लभभाई पटेल यांच्या बाबतीमध्ये. तर आता हे लक्षात घ्यायचं आहे, वल्लभभाई पटेल यांनी 21 एप्रिल 1947ला परिवीक्षाधीन अधिकारी जे आहेत शासकीय सेवेमधील त्यांना संबोधित केलं होतं आणि त्याच घटनेच्या स्मरणार्थ 2006 पासून राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा केला जातो. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि याचं उत्तर जे आहे ते सरदार वल्लभभाई पटेल आहे. यानंतर आजचा सराव प्रश्न आहे, SK4 हा कोणत्या पिकाचा नवीन वाण आहे? तर SK4 हा जो वाण आहे या बाबतीमध्ये तुम्हाला पर्याय आहेत, गहू, बाजरी, हळद आणि ज्वारी. तर योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि याबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्वराज्य चालू घडामोडी वन लायनर म्हणून. तर ते तुम्ही MPSC स्वराज्य चालू घडामोडी वन लायनर असं सर्च जर केलं तर ते तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल. आणि ज्यांना टेलिग्राम वापरत असतील जे लोक तर त्यांनी ते जॉईन केलं तरी चालतं. त्या ठिकाणी आपण माहिती देत असतो. तर याबरोबर आता आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.